9 ऑगस्ट नागपंचमी. तर या नागपंचमीच्या दिवशी तुम्ही हा एक नैवेद्य दाखवायला विसरायचं नाही. तर आपल्याला आपण जिथे वारुळाची पूजा करायला जाणार आहोत तिथे देखील तुम्ही हा नैवेद्य घेऊन जायचा आहे किंवा घरामध्ये तुम्ही सापाची प्रतिमा काढलेली आहे पिल्लांसह, त्या प्रतिमेला देखील हा नैवेद्य दाखवू शकता. तर हा नैवेद्य म्हणजे आपल्याला दिंडे करायचे आहे. दिंड म्हणजे आपण या दिवशी तवा किंवा आपण तवा ठेवून चपाती वगैरे करत नाही. त्यामुळे या दिवशी पुरणाचे दिंड याला खूप मान आहे. तर हा दिंड आपण कणिक मळून त्यामध्ये पुरण भरून असे चौकोनी दिंडे इथे दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचे आहे. 11, 21 तुमच्या इच्छेनुसार. आणि हाच नैवेद्य आपल्याला वारुळाला आणि आपल्या घरामध्ये जी नागाची प्रतिमा आहे त्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी हाच नैवेद्याला खूप असा मान आहे. त्यामुळे आवर्जून तुम्ही हा नैवेद्य नागपंचमीच्या दिवशी दाखवायला विसरू नका. आवर्जून हा नैवेद्य करा.